नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती, समाज कल्याण भरती, आदिवासी विभाग भरती व तसेच महिला व बालविकास भरती या सर्व भरत्यांसाठी आज आपण महत्त्वपूर्ण चालू घडामोडीविषयी प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पहा, या ठिकाणी संजय वर्मा यांची पहा महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेली आहे। कोणाची? तर संजय वर्मा यांची। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, नुकतेच अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे पहा नुकतेच अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, जम्मू आणि काश्मीर विधानसभेत कोणती कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे? तर कोणती कलम आहे? तर ती पहा 370। तर पहा, जम्मू आणि काश्मीर विधानसभेमध्ये ती कलम 370 ही बघा पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक चौथा असा आहे, होमगार्ड महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा रितेश कुमार यांची पहा होमगार्ड महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे? तर या ठिकाणी पहा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी। तर पहा, नुकतेच महाराष्ट्रातील मराठी या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे। तर पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 5 भाषा बोलल्या जातात। तर कोणकोणत्या आहेत? तर पहा, पहिली आहे मराठी, दुसरी आहे हिंदी, तिसरी आहे गुजराती, चौथी आहे उर्दू आणि 5वी आहे इंग्रजी। या 5 भाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात। प्रश्न क्रमांक 7 पहा, नुकतेच इथेनॉल उत्पादनामध्ये जगात भारताने कितवा क्रमांक मिळवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 तिसरा। तर बघा, नुकतेच इथेनॉल उत्पादनामध्ये जगात भारताने 3रा क्रमांक मिळवलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, अलीकडेच मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा रिया सिंगा। तर रिया सिंगा यांनी अलीकडेच मिस युनिव्हर्सल इंडिया 2024चा किताब हा जिंकलेला आहे। तर याबद्दल थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा, तर पहा, गुजरातमधील 19 वर्षीय रिया सिंगा हिने जयपूरमध्ये मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा किताब हा जिंकलेला आहे। जागतिक मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेमध्ये बघा रिया हिने भारताचे प्रतिनिधित्व करेल। यंदा मिस युनिव्हर्स स्पर्धा मेक्सिकोमध्ये होणार असून भारताने शेवटचे मिस युनिव्हर्सचे विजेतेपद हे बघा 2021 मध्ये जिंकले होते। तर तेव्हा बघा हरनाद सिंधू ही स्पर्धा जिंकलेली होती। 2021 मध्ये हरनाद सिंधू हिने ही स्पर्धा जिंकलेली होती। पुढचा प्रश्न पहा, कोणत्या विमानतळाचे नाव हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे ठेवले जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पुणे विमानतळ।
तर पुणे विमानतळ या विमानतळाला पहा जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे नाव ठेवण्यात येणार आहे. तर याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. तर पहा पुणे विमानतळाचे नामकरण हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे करण्यात येणार आहे. तर या पहा निर्णयामध्ये संत तुकाराम महाराजांचे भागवत धर्मातील योगदान ओळखले जाते आणि विमानतळाजवळील लोहेगाव येथे त्यांचा जन्म झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वारकरी समुदायाच्या इच्छेचे ते प्रतिबिंब आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा नुकतेच देशातील किती भाषांना केंद्र सरकारकडून अभिजात भाषांचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 6. तर पहा एकूण देशातील बघा एकूण 6 भाषांना केंद्र सरकाराकडून अभिजात भाषांचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. तर त्या कोणकोणत्या भाषा आहेत पाहणार आहोत. तर पहा पहिली आहे तामिळ, दुसरी आहे तेलुगू, तिसरी आहे संस्कृत, चौथी आहे कन्नड, पाचवी आहे मल्याळम आणि 6वी आहे ओडिसा. तर या 6 भाषांना केंद्र सरकाराकडून अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था ही स्वायत्त संस्था कोठे उभारण्यात येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई या ठिकाणी. मुंबई या ठिकाणी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था ही स्वायत्त संस्था ही उभारण्यात येणार आहे. कोठे तर मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे पहा खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 ही कोणत्या देशात होणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 भारत. तर पहा आपल्या भारतामध्ये खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 ही होणार आहे. तर या ठिकाणी पहा या स्पर्धेमध्ये एकूण 6 खंडातील 24 देश सहभागी होतील, ज्यामध्ये 16 पुरुष आणि तितक्याच महिला संघ या सहभागी होतील. जेवढे पुरुष तेवढेच महिला संघ या खेळामध्ये सहभागी होतील. प्रश्न क्रमांक 13 पहा महात्मा गांधीच्या 155व्या जयंतीनिमित्त नव्याने बांधलेल्या बापू टॉवरचे उद्घाटन कोठे करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 4 पटना. तर पटना या ठिकाणी पहा महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त नव्याने बांधलेल्या बापू टॉवरचे उद्घाटन हे बघा पटना या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा अनुराग कुमार दिसायनके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका. तर अनुराग कुमार दिसानायके यांची बघा श्रीलंका देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर ते बघा श्रीलंकेचे एकूण 10वे राष्ट्रपती आहेत. अनुराग कुमार दिसायनके हे श्रीलंकेचे 10वे राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 15 ओडिशा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सुभद्रा. तर सुभद्रा ही जी योजना आहे तर ही ओडिशा राज्याच्या सरकारने महिलांसाठी सुरू केलेली आहे. कोणती योजना आहे तर ती सुभद्रा ही योजना सुरू केलेली आहे ओडिशा सरकारने. प्रश्न क्रमांक 16 पहा नुकतेच कोणत्या राज्याने गायीला राज्यमातेचा दर्जा हा दिलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. तर महाराष्ट्र या राज्याने गायीला राज्यमातेचा दर्जा हा दिलेला आहे. तर महाराष्ट्र या राज्याबद्दल पाहायचं म्हटलं तर पहा महाराष्ट्र या राज्याची राजधानी मुंबई आहे. तर तेथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघा सध्या मुख्यमंत्री पदाचं पद हे रिक्त आहे. राज्यपाल आहेत बघा CP राधाकृष्णन. गायीला राज्यमातेचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर ते उत्तराखंड हे राज्य बघा गायीला राज्यमातेचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहेत. तर त्यांनी 2018 गायीला राज्यमातेचा दर्जा हा दिलेला होता. प्रश्न क्रमांक
प्रश्न क्रमांक 17, अतिशी मार्लिना सिंह या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा तिसऱ्या. तर अतिशी मार्लिना सिंह या बघा दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 18, जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून कोणता देश घोषित केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जॉर्डन. तर पहा जॉर्डन या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे. कोणता आहे देश? तर जॉर्डन या देशाला. तर पहा WHO तर बघा WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा WHOचा फुल फॉर्म आहे. तर याची स्थापना बघा 7 एप्रिल सन 1948 मध्ये झाली. मुख्यालय बघा हे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे. आणि WHOचे अध्यक्ष बघा सध्या कोण आहेत? तर टेड्रोस अधानोम घेब्रियेसस हे बघा WHOचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 19 पहा, महाराष्ट्र ST महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा भरत गोगावले. तर भरत गोगावले यांची महाराष्ट्र ST महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2024चे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 UAE. तर पहा UAE म्हणजे काय? संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE या देशामध्ये ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2024चे आयोजन हे करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा डॉक्टर हरिनी अमरसूर्या यांनी श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. तर अनुरा दिसायंके हे बघा श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 22 पहा, राज्यातील टिंबटिंब समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 ब्राह्मण. तर बघा महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. तसेच पहा ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. राजपूत समाजासाठी बघा वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. मातंग समाजासाठी पहा अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT हे स्थापन करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समाजामध्ये बघा मुस्लिम, जैन, बौद्ध, ज्यू, शीख आणि पारसी यासाठी बघा मार्टी ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे. मराठा, कुणबी, मराठा समाजासाठी सारथी ही संस्था चालू होणार आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा, अमरप्रीत सिंह हे भारताचे कितवे वायुसेना प्रमुख बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा 28वे. अमरप्रीत सिंह हे बघा भारताचे 28वे वायुसेना बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 24 पहा, 2025च्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी भारताकडून कोणता चित्रपट पाठवण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा लापता लेडीज. तर 2025च्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी भारताकडून लापता लेडी हा चित्रपट पाठवण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 25, नुकतेच कोणत्या दिवशी मराठी अभिजात भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा 3 ऑक्टोंबर. तर 3 ऑक्टोंबर या दिवशी बघा
मराठी अभिजात भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. कोणत्या दिवशी? तर 3 ऑक्टोबर या दिवशी. प्रश्न क्रमांक 26 पहा. नीती आयोगाचा महिला उद्योजकता अध्यय मिळवणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा. तर तेलंगणा हे राज्य बघा नीती आयोगाचा महिला उद्योजकता अध्याय मिळवणारे देशातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा. महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय कोणत्या जिल्ह्यात तयार होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड. तर नांदेड या जिल्ह्यामध्ये पहा महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्त हे तयार होणार आहे.